दंडवत हो। पुणे या ठिकाणी संपन्न होत असलेले संकल्प ब्रह्मविद्या निरूपण याआधी आपली उद्धरणी या प्रकरणाचे जवळपास 29 वचने झालेली आहेत। आजच्या सत्रामध्ये आपण 30 क्रमांकाचं वचन हे घेणार आहोत। कवणी एकी अवसरी सकळई मळांचे परिसारण करोनी परमेश्वर जीवी आपुली सत्ता शक्ती संचरती मग मागवते मळ घालिती। शाब्द ज्ञान चरित झाल्यानंतर म्हणजे ज्ञान झाल्यानंतर अनुसरण आहे। अनुसरण या प्रक्रियेमध्ये संपूर्ण आचरण आहे, चर्या आहे आणि त्या चर्यावंताचं स्मरण सांगितलेलं आहे। म्हणजे स्मरणाला इतकं महत्त्व आहे की तुम्हाला ज्ञान होण्यासाठी पण तुम्हाला नामस्मरणच करावं लागेल। ज्ञानाचं अनुसरण घडण्यासाठी पण नामस्मरणच सांगितलेलं आहे। बोध होण्यासाठी पण अनुसरणच सांगितलेलं आहे। देवाचं स्मरण होण्यासाठी पण स्मरणच सांगितलेलं आहे आणि देवाची प्राप्ती होण्यासाठी सुद्धा स्मरणच सांगितलेलं आहे। आणि इथे सुद्धा ज्ञानी आहे, ज्ञानियाचं अनुसरण आहे आणि अनुसरल्याची चर्या सांगितलेली आहे आणि चर्यावंताचं स्मरण सांगितलेलं आहे। म्हणजे त्या स्मरणाला अधिक महत्त्व आहे। आपल्याला पुनःसंबंध कधी होईल? आत्ता जे आपण स्मरण करतो त्याच्याने पुनःसंबंध होणार नाही। आपण ज्या पद्धतीने स्मरण करतो किंवा ज्या हेतूने स्मरण करतो, जसं आता अलीकडच्या टप्प्यामध्ये अधिक महिन्याचं स्मरण खूप लोकांनी केलं, त्याच्याने ईश्वर प्राप्ती होत नाही। तुम्ही आता पुढे लगेच मार्गशीर्ष महिना येतो, त्याच्यासाठी स्मरण कराल तर त्याच्याने सुद्धा परमेश्वर होणार नाही। परमेश्वर होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? आधी तुम्हाला ज्ञान असावं लागतं। म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं, सेवादास्याचं वगैरे वगैरे। तसं स्मरणाचं ज्ञान असलं पाहिजे की स्मरणच का करायचं आहे आम्हाला, नामस्मरण हा विधीच का देवाने दिलेला आहे हेच आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे। नामस्मरण हे बहुतांशी आत्ताच्या टप्प्यामध्ये आपण केवळ आणि केवळ भीतीयुक्त पद्धतीने करत असतो की नाही केलं तर दोष लागेल, नाही केलं तर काहीतरी वाईट होईल, या दृष्टिकोनातनं आपलं नामस्मरण आता चालू आहे। भक्तियुक्त नामस्मरण अजून आपलं चालू नाही। त्यासाठी आपल्याला त्या नामस्मरणाच्या संदर्भामध्ये आधी त्याचं ज्ञान आपल्याला होणं गरजेचं आहे आणि ज्ञानासोबतच पुढे अनुसरण घडणं गरजेचं आहे। म्हणजे ते स्मरण एवढं वाढवायचं आहे की ते स्मरण जे आहे ते स्मरण आपल्याला अनुसरणामध्ये घेऊन जाईल। अनुसरणामध्ये कसं नेतं ते स्मरण की तुम्ही एकदा स्मरणामध्ये तुम्ही लीन झालात की तुम्ही इतर सगळ्या गोष्टीपासून आपोआप तुम्ही तुटल्या जाता। म्हणजे ईश्वराच्या संदर्भातली आवडी एवढी राहते आणि परमेश्वराच्या नामावर एवढा विश्वास आपला बसतो की जेणेकरून त्या नामस्मरणाची आणि परमेश्वरीय नामाची एवढी आवडी जडते, त्यालाच आपण भक्ती असं म्हणूयात। भक्ती म्हणजे हीच आहे। भक्ती म्हणजे रोज तुम्ही फूल वाहिलं, विडा वाहिला, उपार दाखवला म्हणजे ती भक्ती नाही आहे। भक्ती म्हणजे परमेश्वराविषयी आणि परमेश्वर सर्व विधींविषयी मनामध्ये आवडी निर्माण होणं आणि त्या क्रिया आवडीपूर्वक करणं, भीतीपूर्वक नाही, भक्तिपूर्वक त्या क्रिया करणं, त्याला भक्ती असं म्हणतात। आणि त्याच क्रिया तुम्हाला अनुसरणाकडे नेतात। म्हणजे त्यावेळेला जसं आहे की एखादा आपला कोणीतरी आदर्श असतो, तो आदर्श आपण समोर ठेवतो की ती व्यक्ती आहे बाबा, मला असं व्हायचं आहे, असं व्हायचं आहे म्हटल्यानंतर तो व्यक्ती काय काय करतो, काय काय सांगतो, सगळ्या त्या गोष्टी फॉलो केल्या जातात। तो कपडे कसा घालतो, तो राहतो कसा, तो बोलतो कसा, तो वागतो कसा, त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवत असतो।
तसं परमेश्वराविषयी एकदा आवडी तुमच्यामध्ये निर्माण झाली की मग तुम्ही पूर्णपणे परमेश्वराला काय करता, अनुकरण परमेश्वराचं करायला लागता. देवाने काय सांगितलं हे पहिले शोधून काढता. देवाने सांगितलं कोणी कोणी काय काय केलेलं हे तुम्ही परत शोधून काढता. मग ते कार्य कसं करायचं या संदर्भात तुम्ही परत ती माहिती काढता आणि ते कार्य करायला बघता तुम्ही. म्हणजे ते कार्य जे आहे ते आपण करत असतो. जसं एखादा काहीतरी मेनू तयार होत असेल आपल्या आवडीचा, तर तो ताटात वाढवून नंतर त्याचा घास आपण घेणार, तो चावणार घेणार, हा टप्पा तर खूप लांबचा आहे. पण तो पदार्थ तयार होईपर्यंत कितीतरी वेळा आपल्या तो जिभेवर येत असतो, त्याची चव येत असते, त्याच्याबद्दल आपण अभिमुख होत असतो. पुन्हा पुन्हा त्याचा तो रस आहे त्या पदार्थाचा आपल्या जिभेवर येत असतो. म्हणजे इतकं आपण एकरूप होत असतो. तसं परमेश्वरीय नामाचं जेव्हा तुम्हाला आवडी निर्माण होते, देवाची तुम्हाला जेव्हा आवडी निर्माण होते, त्यावेळेला परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण तुम्ही करायला बघता. अनुसरण तुमचं घडणार पुढे आहे, परंतु इथेच तुम्हाला असं वाटतं की मग आपल्याला काला करून खाता येईल का, आपल्याला भिक्षा मागता येईल का, ह्या विचार तुमच्यामध्ये सुरू होतात. आणि मग त्या विचाराशीच आपण तयार होतो. आपली सुरुवात जी आहे ती आचरणाने होत नाही, आपली सुरुवात मानसिक विचाराने होत असते. आणि जोपर्यंत मानसिक विचारच सुरुवात होत नाही तोपर्यंत आचाराला कधीच सुरुवात होत नाही. म्हणून तुम्हाला जर का वाटत असेल की आम्हाला वचनं सर्व माहिती आहेत पण आम्ही आचरण काहीच करत नाही, कारण की ते वचन तुमच्या मानसिक विचारांमध्ये अजूनपर्यंत आलेलं नाही. जोपर्यंत मानसिक विचारात येणार नाही तोपर्यंत आचरणामध्ये ते येत नाही. आणि मग ते वचन जेव्हा विचारातनं तुमच्या आचारामध्ये येतं आणि मग ते तुम्ही करायला लागता घरच्या घरी, आणि मग त्याच्यामध्ये अजून तुम्ही काय होतात, त्याच्यामध्ये तुमची प्रगती होते. ते वचन तुम्ही प्रत्यक्ष पाळायला जाणार आहात तो भाग अजून वेगळा आहे तो. परंतु आत्ता या ठिकाणी मानसिक विचारांमधनं तुम्ही एवढे प्रगल्भ होता त्या वचनाशी धरून. म्हणून रोज एक एक वचन तुम्ही घेऊन त्या वचनाला प्रत्येक बाजूनी बघा. जसं आता महिला वर्ग असतात, काही भांडी घ्यायला जातात, ते टोप, ती वाटी असेल किंवा ग्लास असेल, तो सर्व बाजूनी ते बघतात कसा दिसतो, असा ठेवला तर कसा दिसतो, हातात घेतला तर कसा दिसतो, पाणी पिता येतं का त्याच्यातनं. सगळ्या बाजूनी तुम्ही ती वस्तू जी आहे ती चौफेर अशी चोखांदळता. तसं ते वचन तुम्ही असं समोर ठेवा आणि त्या वचनाचं प्रत्येक अँगल बघा कसा आहे. तुमचा दृष्टिकोन वापरा, स्वामींचा दृष्टिकोन काय आहे त्याच्यामध्ये ते बघा, आणि ते वचन पूर्णतः आपल्याला कसं आचरता येईल आणि कसं त्या वचनाच्या मुळापर्यंत पोचता येईल. म्हणजे तो जो दृष्टांत सांगितलेला आहे खड्या खुबट्याचा दृष्टांत, त्याच्यामध्ये तर परमेश्वराच्या संदर्भात ते सांगितलेलं आहे की परमेश्वरसुद्धा अक्षोभ्य आहेत. म्हणजे तिथपर्यंत पोचणं आपल्याला सोपं वाटतं, परंतु ते पोचणं सोपं नाही आहे. तुम्ही परमेश्वराच्या स्थानापर्यंत पोचू शकता, डोमेग्राम हे ते वेळ ठरवून पोचू शकता की 5 तासात पोचणार आहात. परंतु लक्षात घ्या, आपण परमेश्वराच्या चतुर्विध साधनापर्यंत पोचू शकतो, परंतु परमेश्वरापर्यंत पोचणं हा एक प्रकार वेगळा आहे परत. म्हणून या ठिकाणी आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचण्याचं उद्दिष्ट बाळगावं लागेल. आत्तापर्यंत चतुर्विध साधनापर्यंतच पोचण्याचं उद्दिष्ट आहे आपलं. आत्तापर्यंत स्थान, प्रसाद, वासनिक विषू घडले पाहिजेत आणि त्यांच्यापर्यंत आपण पोचतो सुद्धा. परंतु त्या ठिकाणी पोचल्यानंतर परमेश्वरापर्यंत जे पोचायचं आहे तिथे मात्र आपण पोचत नाही. जसं सांगितलेलं आहे की हे भेटल्या, म्हणजे एकमेका भेटल्या, हे भेटल्याचा जे स्थान करत असताना परमेश्वर भेटल्याचा आनंद झाला पाहिजे, लाभ झाला पाहिजे. भिक्षुक महात्मे भेटल्यानंतर, वासनिक भेटल्यानंतर, प्रसाद वंदन केल्यानंतर सुद्धा आपल्याला परमेश्वर भेटीचा लाभ झाला पाहिजे. ते कसा होणार का त्या चतुर्विध साधनापर्यंत पोचल्यानंतर आता पुढचा टप्पा तुमचा सुरू होतो की आता परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. जसं आपण बिल्डिंगच्या खाली पोहोचलो म्हणजे या घरात पोहोचलो का,
नाही, अजून तो अंतर बाकीच आहे. मग त्याच्यासाठी एक तुम्हाला अजून प्रक्रिया करावी लागते. तेवढे माळे तुम्हाला हे करून यावे लागतात. मग त्या माळ्यावर पोचले म्हणजे तुम्ही घरात पोचले का? नाही. परत त्या ठिकाणी घरात येण्यासाठी परत त्या दरवाजासमोर यावं लागतं. म्हणजे त्या दरवाजासमोर आल्यानंतर सुद्धा तुम्ही अजूनही तिथे पोचलेले नाहीत. परत त्या ठिकाणी तुम्हाला पुढची प्रक्रिया करावी लागते. म्हणजे सगळ्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये पाय ठेवता, एक नाही दोन्ही पाय ठेवावे लागतात, तुम्हाला आतमध्ये यावं लागतं, तेव्हा तुम्ही घरात आला असं म्हटल्या जाईल. म्हणजे घरात येण्यासाठी इतकी मोठी प्रक्रिया आहे. तसं आपण स्थानवंदन करायला उपस्थित झालो, महात्म्यांना भेटलो, साधूंना भेटलो, वासनिकांना भेटलो, प्रसाद वंदन करतोय म्हणजे देव प्राप्त नाही, देव भेटल्याची योग्यता नाही अजून. पण ते कधी होणार? जेव्हा तुम्ही त्या चतुर्विध साधनाच्या भेटी आणती, त्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वर भेटीची प्रक्रिया जेव्हा चालू होईल तुमची, त्या वेळेला एकमेका भेटल्याचा पाठ होतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्ञान झालं म्हणजे आपण पूर्णत्वास पातलो नाही. ज्ञानाचं प्रक्रिया म्हणजे अनुसरण जे आहे ते घडणं तेवढंच गरजेचं आहे. अनुसरण घडणं एवढ्यावरच आपण अडकून राहायचं नाही. अनुसरण घेतलं म्हणजे झालं असं पण नाही. अनुसरणानंतर अनुसरणाची जी चर्या सांगितलेली आहे ती परत वेगळी आहे. म्हणजे जेवढ्या जेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये पोचाल तर त्या त्या क्षेत्रफळामध्ये पोचल्यानंतर त्या त्या ठिकाणाची प्रक्रिया वेगळी वेगळी आहे. त्या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. अनुसरण म्हणजे ज्ञानाचं क्षेत्र आहे आणि त्या ज्ञानाच्या क्षेत्रातनं तुम्हाला अनुसरणाच्या क्षेत्रात जायचं आहे. म्हणजे ज्ञानाचं क्षेत्र पूर्ण झालं. परंतु अनुसरणाच्या क्षेत्रात पोचल्यानंतर अनुसरणाचं क्षेत्र पूर्ण नाही झालं, त्याच्यात तुम्हाला चर्या करावी लागेल. मग त्याच्यात चर्या जर का आपण करत असू तर मग अनुसरणाचं क्षेत्र पूर्ण होतं. परंतु चर्या केल्याने चर्येचं क्षेत्र पूर्ण होत नाही. तर चर्या करणाऱ्या व्यक्तीने स्मरण केलं पाहिजे, म्हणजे देवाला आठवणं. चर्या म्हणजे काय नेमकं? चर्या म्हणजे नुसतंच भिक्षा मागणं, भोजन करणं, प्रसाद सेवा करणं, स्मरण करणं किंवा मग नित्यविधी करणं, निमित्तविधी करणं, हे जर सर्व तुम्ही करताय याला चर्या म्हणत नाहीत. चर्या यालाच म्हणतात बरं का. परंतु एवढं तुम्ही फक्त करताय, फक्त वरवडे आपण करत असतो ना. काही व्यक्ती जेवतात किंवा कुठला पदार्थ खातात तर तो त्याची चव कशी आहे, काय आहे, आपण म्हणतो भाजी कशी झाली ते सांगा बरं. आणि मग जेव्हा तो खातो तेव्हा तो नुसतं पोट भरण्यासाठी खात नाही. आता त्याचं उद्दिष्ट काय आहे की भाजीमध्ये काय कमी काय जास्त हे त्याला तपासायसाठी म्हणून ती भाजी दिलेली आहे. आता तो ते पिल्यानंतर खाल्ल्यानंतर तो विचार करतो, मेंदूपर्यंत ते विचार जाऊ देतात, मनाला काय वाटतं त्याबद्दल ते विचार करतो आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया तो देत असतो की याच्यामध्ये मीठ कमी आहे वगैरे वगैरे. म्हणजे जर का आपल्याला कोणी विचारलंच नाही तर नुसतं आपण पोट भरण्यासाठी रोज आपण घरी जे जेवतो ते कसं जेवतो? नुसतं घास घेतला, चावला गेला, बस झालं. त्याच्याविषयी आपली कुठलीच प्रतिक्रिया काहीच नाही. म्हणजे त्याच्याविषयी कुठलं चिंतन नाही आहे आपलं. आपण जे खातो आहोत त्याचं चिंतन असलं पाहिजे. आणि आमच्या स्वामींनी सांगितलं आहे की खाताना परमेश्वराचं चिंतन असलं पाहिजे. म्हणजे भोजन करताना किंवा कुठून तुम्ही आलात किंवा झोपताना म्हणा वगैरे वगैरे प्रत्येक वेळीचं अष्टोप्रहर चिंतन असणं गरजेचं आहे. तुम्ही भिक्षा मागतायत पण देवाचं चिंतन नाही आहे तर ती चर्या नाही आहे. तुम्ही आटन चालू आहे तुमचं परंतु त्याच्यात देवाचं चिंतनच नाही तर ते आटन नाही. आटनामध्ये ते मोडत नाही, ते नुसतं चालण्यात मोडेल. तुम्ही प्रसाद वंदन करतायत पण देवाचं चिंतनच नाही तर ते प्रसाद वंदन घडत नाही. फक्त कपाळाला विशेष टेकवणे, कपाळाला प्रसाद टेकवणे, कपाळाला किंवा स्थानाला कपाळ टेकवणे, एवढीच ही प्रक्रिया मर्यादित राहते. याला एवढंच म्हणू शकता. परंतु जर का तुम्ही या नित्यविधीमध्ये निमित्तविधीमध्ये जर का देव आठवला तर तुमचे तो नित्यविधी हे चर्येमध्ये मोडतं, निमित्तविधीसुद्धा चर्येमध्ये मोडतं. जर का याच्यातनं देव काढून घेतला
तर ते नित्यविधी निमित्तविधी फक्त एका क्रियेमध्ये मोडल्या जातं. ते त्याच्यातनं तुम्हाला परमेश्वराच्या प्राप्तीची योग्यता होणार नाही. ती योग्यता तेव्हाच होते ज्यावेळी तुम्हाला प्रत्येक वेळेला देव आठवतो. म्हणून ते अष्टप्रहर स्मरण सांगितलं आहे, ते त्यासाठीच सांगितलेलं आहे. मग जर का तुम्ही एखादं क्रिया करताय, विधी सेवा दास्य करताय आणि त्याच्यात देवाची आठव नसेल, तर ती क्रिया तुमची वृक्ष असते किंवा त्या क्रियेमध्ये चुका होतात, त्या क्रियेमध्ये तुमच्या मनात वेगवेगळे वाईट विचार येत राहतात, हे सगळं होत राहतं. परंतु त्या वेळेला जर का तुम्ही देवाच्या नामाचं चिंतन करत असाल, तर ती क्रिया तुम्ही स्वतःच पवित्र ठेवता, त्याच्यामध्ये वाईट विचार येऊ देत नाही. जसं की आपल्याकडे आज पूजा असेल तर आज भांडू कोणासोबत आपण? तुम्ही नाही म्हणणार आज नको, आपण उद्या परवा भांडू, कारण की आज पूजा आहे आपल्याकडे. म्हणजे त्या गोष्टीचं, त्या दिवसाचं पावित्र्य तुम्ही स्वतःच ठेवता का? कारण की तुमच्या मनात आज देवाचा आठव जास्त आहे की आज वासनिक येणार आहेत, एक साधू येणार आहेत, आज आपल्याकडे निरूपण आहे, आज प्रवचन आहे, आज पारायण आहे. हे सतत देवाचा आठव असल्यामुळे आजचा दिवस तुम्ही खराब नाही करत. आता लक्षात घ्या की परवा भांडायचं निश्चित झालं आणि परवासुद्धा तुम्ही देवच आठवतायत, तर परवाही भांडण होणार नाही. तुम्ही 8 दिवसांनी करू आपण भांडण किंवा तिथे पोचून करू, तरीसुद्धा जर का तुम्ही देवाचं नाव अजूनही घेतच आहात, आता हे जर का तुम्ही मरेपर्यंत घेत असाल तर मरेपर्यंत भांडणच होणार नाही. कारण की का? कारण की देवाचा आठव सुरू आहे. ह्याला म्हणतात चर्या. म्हणजे एक प्रकारे तुम्ही काय करत आहात, ही चर्याच तुमची सुरू झालेली आहे. म्हणजे देवाचा जर का आठव असेल तर त्या क्रियेत कसा बदल होतो ते लक्षात घ्या. रोजचं तुम्ही अन्नदान देतच आहात. महिला वर्ग रोज जेवण बनवतात आणि रोज वाढतायत, त्यांच्याकडनं अन्न दिलं जात आहे. पण त्या अन्नदानामध्ये काय चिडचिड आहे की नाही? वैताग आहे, थोडासा रागराग आहे, वेगवेगळे विचार आहेत मनामध्ये. त्याच्यामुळे ते अन्नदान त्याच्यातलं पावित्र्य ते राहत नाही. पण तेच जर का आपण कोणी साधू संत येणार आहेत म्हणून जेव्हा भोजन बनवतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये नामस्मरण आहे, देवाचा आठव आहे. आता तो अन्न कसं असतं, त्याला आपण जेवण नाही म्हणत, त्याला आपण काय म्हणतो, प्रसाद म्हणतो. का प्रसाद म्हणतो? रोजच्या जेवणाला प्रसाद का नाही म्हणत? कारण की रोजच्या जेवणाच्या त्या प्रक्रियेमध्ये आपण देवाला आठवत नाही, पण आजच्या जेवणाच्या प्रक्रियेमध्ये आपण देवाला आठवून ती क्रिया करत आहोत. त्याच्यामुळे त्या क्रियेचं एक महत्त्व काहीतरी वेगळंच आहे. आणि यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रत्येक जो विधी देवानेच सांगितलेला आहे तो जरी तुम्ही केला, परंतु त्या ठिकाणी जर का तो ओलावा नसेल, जर का ते आठव नसेल परमेश्वराचा, तर तो चर्येमध्ये जसा तसा मोडत नाही. ती फक्त एक वृक्ष क्रिया झाली, एक तुम्ही रंगीत तालीम करतायत असं झालं. परंतु जेव्हा ते तुम्ही करायला लागाल त्यावेळेला ते चर्येमध्ये मोडत असतं. आता चर्येमध्ये मोडतं म्हणजे काय आणि चर्यावंताचं स्मरणाला का महत्त्व दिलं? कारण की चर्यावंत व्यक्ती जो आहे तो देवाने सांगितलेल्या क्रियेव्यतिरिक्त क्रिया करत नाही. तो जेवढी काही क्रिया करतो तेवढी देवाने सांगितलेलीच तो करतो. तो शोक्तीचे, शास्त्रोक्तीचे, लोकोक्तीचे विधी करत नाही. आता आम्हाला एवढे फोन आले एवढ्या याच्यात की आमच्याकडे असं असं आहे, तसं तसं आहे, तुम्ही या. मग आम्हाला कळायचं का बोलवत आहेत, म्हणजे कुठल्या वेळ चालू आहे. आता तो अधिक मास चालू आहे म्हणून आम्ही तर ते टाकून दिलं की या निमित्ताने उल्हासनगरच्या मंदिरात काहीच आणायचं नाही. खाली हे पण टाकलं, हा फक्त उल्हासनगर मंदिराच्या मर्यादितच आहे बरं का, नाही तर ते दुसरे लोक परत आक्षेप घेतील आमच्यावर. मग त्या निमित्ताने आम्हाला करायचंच नाही. का नाही करायचं? याचे वचन आहे, शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या 3 उक्ती व्यतिरिक्त ईश्वरोक्तीचे जे विधी आहेत ते मला करायला सांगितलं. मग आमच्या स्वामींनी कुठे सांगितलेलं आहे या निमित्ताने हे करा म्हणून? कोणीतरी सांगितलं, कोणीतरी करतं. आता ते एक आलंय किंवा श्रावण महिना आहे तर कृष्ण महाराजाच्याच नामाचं स्मरण करा. आणि आमचे स्वामी सांगतात 5वे ते निरंतर. कुणाचं ऐकायचं आता आम्ही? कुणाचं ऐकणार तुम्ही? स्वामींचं ऐकणार आपण. म्हणजे आपल्याला देवानी काय सांगितलेलं आहे त्यावर भर द्यायचं. हे मी पुन्हा पुन्हा प्रत्येक प्रवचनात का सांगतो? कारण की एवढं सांगून सुद्धा पुरेसं होत नाही.
लोक परत फोन करून विचारतात की बाबा मग काय करायचं. मग सांगितलं, प्रत्येक निरूपणात सांगतो आहे की पाचवे ते निरंतर आणि येथूनही म्हणितले की जे, याच्या बाहेर, या दोन वचनांच्या बाहेरच जायचं नाही आपल्याला. मग आता कुठलाही महिना असो, नाही तर कुठलंही नक्षत्र असो, नाही तर काही असो, तिकडे आपल्याला पाचवे ते निरंतर यावर ठाम राहायचं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला चालायचं आहे, कारण की ते चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. मग नंतर याच्यामध्ये आपण जी प्रक्रिया करतोय त्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम देवाने सांगितलेलं आहे या वचनावरच आपल्याला चालायचं असल्यामुळे या ठिकाणी चर्यावंत व्यक्ती जे आहेत फक्त देवानी सांगितलेलाच विधी करतात आणि देवानी सांगितलेला विधी करताना देवालाच आठवतात, कारण की त्याच्याशिवाय दुसरं काही आठवूच शकत नाही. एखादी आई आहे, तिचा मुलगा खूप दिवसांनी तिच्या भेटीला येणार आहे आईच्या, तर आईच्या डोक्यामध्ये सकाळपासून तो एकच चालू राहतं, आज मुलगा येणार आहे, मुलगा आहे, त्याच्यासाठी हे बनवायचं, म्हणजे दिवस तिचा पूर्ण मुलाच्या आठवणीमध्येच जातो. तसं त्या चर्यावंत जो व्यक्ती आहे देवाचेच विधी करत असल्यामुळे आठव फक्त देवाचंच आहे, दुसरं कुणाचं आठवण येऊच शकत नाही. कशाला येईल आठवण? आणि जी आठवण येईल ती देवाच्याच व्यक्तीची येईल. भटोबासच आठवतील, माहिमभट्टच आठवतील, म्हणजे तेच नावं आठवतील जे देवाशी संबंधित लोक आहेत. आणि म्हणून त्यांचं जे स्मरण होतं ते खऱ्या अर्थाने परमेश्वर एके परमेश्वराचं स्मरण होतं. येथीच्याच कथा वार्ता त्यांच्या होतात आणि म्हणून चर्यावंताच्या स्मरणाला अधिक महत्त्व आहे. आता बघा बरं, आपण जे काही जसं ऋतू येतो त्यानुसार आपण आपले कपडे असतात ना, किंवा आपले वापरण्याच्या वस्तू असतात ते आपण बदलतो की नाही. उन्हाळा असेल की पातळ कपडे, हिवाळा आलं की जाड कपडे. तसं इथे विधीसुद्धा, नामस्मरणाच्या गोष्टीसुद्धा आपण अशाच बदलत असतो, ऋतू येईल तसं. पण चर्यावंत व्यक्ती यांना जे स्मरण सांगितले ते कसं सांगितलं आहे, जो जन्मक्षेपी, म्हणजे जन्म ते क्षेपून टाकतात, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. झालंच तर नामस्मरणात वाढ होईल पण कमी होणार नाही. आणि म्हणून त्या स्मरणाला महत्त्व आहे. आपण वेळेनुसार बदलत राहतो. एक महिना आपण स्मरण केलं की 31व्या दिवशी परत आपण शांत, 31व्या 32व्या दिवसापासून आपलं स्मरण नसतं, आपण निवांत मोकळे होतो. मग आणि परत पुढच्या त्या महिन्याची वाट बघतो, तो महिना परत कधी येईल तेव्हा परत आपण स्मरणाचा वेढा ठेवायचा. तो महिना संपला की परत आपलं स्मरण शून्य चालतं. म्हणजे हे चर्यावंताचं लक्षण नाही किंवा हे स्मरण नाही, हे फक्त ऋतूनुसार आपल्यामध्ये बदल होतो, तसं तसं आपण ते करतो आहोत. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की शाब्द ज्ञान चरित असं होतं. चर्या केल्यानंतर, त्या चर्येमध्ये स्मरण केल्यानंतर पुनःसंबंध होतो, पुनःसंबंधी परमेश्वर भेट देतात आणि मग त्या पुनःसंबंधाच्या त्या शाब्द ज्ञानाची परिपूर्तता झाल्यानंतर कवणी एकी अवसरी सकळ मळांचं परिसारण करून, म्हणजे 81 कोटी 6,10,00,000 देवतेंचे मळ आपल्याला लागलेले आहेत. त्यापैकी 81 कोटी 6,00,000 नव मळ जे आहेत विश्वपर्यंत, यक्षिणीपासून तर विश्वदेवतेपर्यंतचे जी मळ आहेत त्यांचं परिसारण करून, त्यांना बाजूला सारून मध्ये काय दिसतं देवाला, त्या ठिकाणी अविद्या आणि आद्यमळ दिसतो. आणि त्या अविद्या आद्यमळाच्या भीतर काय आहे, जीवाचं स्वरूप आहे. आता जे द्यायचं आहे ते कोणाला द्यायचं आहे, जीवाला द्यायचं आहे, इतर कशाला द्यायचं नाही. आपण जे एकमेकांना जे काही वस्तू देतो ते कशाला देतो, देहाला देत असतो, जीवाला काही देत नसतो. तुम्ही म्हटले दागिना दिला तो देहाला आहे, कपडे दिले ते देहाला आहेत, खायला दिलं ते देहाला आहे, जीवाला काहीच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जीव स्वरूप तयार झालं पाहिजे, त्याच्यामध्ये योग्यता निर्माण झाली पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही एखादा जर का विशेष दिला कोणाला, आता तो जो व्यक्ती विशेष वंदन करेल तर काय होईल, त्याच्यामुळे जीव स्वरूपाची योग्यता तयार होते. म्हणजे त्या ठिकाणी एखादं वचन तुम्ही जर का दिलं, त्यांना स्मरणाला बसवलं, त्यांना निरूपण केलं, तर याच्यामध्ये प्रगती कसली होते, जीव स्वरूपाची प्रगती होते, जीवाची योग्यता होते त्याच्यामध्ये. म्हणजे कुणाला जर का द्यायचं झालं आपल्याला, तर तुमच्या व्यवहाराचं जो काही देणं घेणं ते तर कराच तुम्ही, कपडे लत्ते काय द्यायचे ते,
परंतु असं सुद्धा काहीतरी द्या की जेणेकरून त्याचं जीवस्वरूप योग्य झालं पाहिजे आणि तो व्यक्ती ते कधीही विसरत नाही. गुरुला का नाही विसरत लोक? कारण की गुरु काय देतात? नाम देतात, जेणे त्याचं जीवस्वरूप योग्य होतं. गुरुला का बरं लोक मानतात? कारण की गुरु काय देतात? ज्ञान देतात, जेणे त्याची जीवस्वरूपाची योग्यता जी आहे ती तयार होत असते. आणि म्हणून आपल्याला सुद्धा एखाद्याला काय द्यायचं झालं तर असं काहीतरी द्या की जेणेकरून तो त्याचं जीवस्वरूप योग्य होईल. आणि मग त्या जीवस्वरूपाला परमेश्वर देण्यासाठी त्या अविद्या आणि आद्यमळाला काय करतात? त्या ठिकाणी छेदून, त्या ठिकाणी त्या छेदल्यानंतर त्यातनं जीवस्वरूप जे दिसतं त्या जीवस्वरूपाला ज्ञानशक्ती जी शाब्द ज्ञानातच देऊन ठेवलेली आहे. प्रत्येक ज्ञानामध्ये काही वेगवेगळं ज्ञान देत नाही देव. ज्ञान एकच दिलेलं आहे, फक्त आता काय केलेलं आहे ते 25%च कार्यरूप केलं आहे शाब्द ज्ञानात. अप्रोक्ष ज्ञानात ते 50% कार्यरूप केलं जातं. सामान्य ज्ञानात अजून 25% वाढवल्या जाईल म्हणजे 75%, आणि विशेष ज्ञानामध्ये अजून 25% वाढवल्या जाईल म्हणजे 100% झालं. आणि अनुभव ज्ञान हे अजून बाकीचे, आनंदाचा अनुभव हा बाकी आहे परत. म्हणजे या ठिकाणी परमेश्वर त्या जीवाला काय करतात? जी ब्रह्मविद्या दिलेली शाब्द ज्ञानात त्याच ब्रह्मविद्येचं वाढ करतात. म्हणजे जशी जशी योग्यता वाढते, जसं तुम्ही लहान मुलाला, आत्ता तुम्ही तुमच्या मुलाला 2 चपात्या वाढता, पण सुरुवातीला किती चपात्या वाढता? जेव्हा तो अन्न खायला सुरुवात केली तेव्हा किती चपात्या वाढता तुम्ही? किती? नाही, असा तुकडा, असा एकदम तुकडा घेतो आपण आणि एवढूसाच तुकडा तो त्याला देतो आणि तो बघतो आपण तो खातो की नाही वगैरे. आणि जसं त्याचा आहार वाढतो तसं तसं तुमच्या चपातीच्या त्या ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये वाढ होत राहते. मग 1 चपाती, मग 2 चपाती वाढत राहतं. तसं परमेश्वर बघतात की आता योग्य झालेलं आहे, आता याचं ज्ञानामध्ये वाढ करून द्या. आता मग अप्रोक्ष ज्ञान त्या ठिकाणी येतं. मग हे कधी देतं ना? कवणी एकी अवसरी कुठल्या तरी एका काळी ते दिल्या जातं. सत्ता शक्ती संचरिती मग मागोते मळ घाली ती, म्हणजे परत जशात तसे ते मळ ते करत असतात. यासाठी सांगतात कवणी एकी अवसरी म्हणजे पूजा अवसरी. आता आपण तो शब्द पकडला की कवणी एकी अवसरी असं म्हटलं तर कुठल्या अवसरी म्हणजे कधी देतात, काय देतात? न कवणी एकी अवसरी म्हणजे पूजा अवसरी. पूजा अवसर काळ जो आहे त्या काळामध्ये परमेश्वर त्या जीवाला ते दातृत्व करत असतात. का बरं त्या काळामध्ये का असतात? त्यावेळी परमेश्वर श्रीमूर्तीसुद्धा तिथे स्थिर आहे आणि सर्व भक्त मंडळी जी आहेत ती त्या वेळेला मात्र काय आहे, त्यांचं पूर्ण लक्ष देवाकडे आहे, इकडे तिकडे नाही. जसं तुमचं ते फोटो काढतात, एरवी तुमचं लक्ष इकडे तिकडे असतं, परंतु फोटो काढताना कुठे लक्ष असतं? पूर्ण लक्ष. कोणी आवाज दिला तरी आपण तिकडे बघत सुद्धा नाही. म्हणजे इतकं लक्ष आपलं तिकडे केंद्रित झालेलं असतं, एकटक आपण बघतो. मग तसं आहे की जेव्हा पूजा अवसर होतो तेव्हा जीव सगळे विचार बाजूला टाकून तिकडे देवाकडे बघत असतात. तो बेडूक जो यायचा ना स्वामींच्या सन्निधानी, तो नेमका पूजा अवसर काळीच यायचा. मी विचार केला की पूजा अवसर काळीच का यायचा हा बरं? असं काही आलेलं नाही कुठे, काय यायचा? मग मी चिंतन केलं की पूजा अवसर काळी काय असतं की एरवी जर का तो आला तर कुणी त्याला बघितलं की लगेच हाकलून देईल, म्हणजे देवाचं दर्शनच त्याला घेता येणार नाही. बरोबर. मग कधी हे लोक आपल्याकडे बघणार नाहीत? जेव्हा हे लोक देवाकडे बघतील. मग देवाकडे कधी बघतात? ज्या वेळेला हे पूजा अवसर असतो. म्हणजे त्याच काळात आपण यायचं की सगळ्यांचे चेहरे देवाकडे असतात, कुणीही आपल्याकडे बघणार नाही आणि त्यावेळी आपल्याला सुद्धा देवाकडे बघता येईल. त्यावेळेला देव सगळ्यांकडे बघतात आणि सगळे देवाकडे बघतात. त्याच वेळेला देव माझ्याकडे पण बघतील, म्हणजे मला देवाकडे बघता येईल, देव माझ्याकडे बघतील. हा संस्कार त्या बेडकाचा आहे आणि म्हणून तो सुद्धा यायचा, तो त्याच वेळेला बरोबर यायचा. म्हणजे त्या वेळेला तुम्ही कसे असतात? पूर्णपणे निर्दोष होता तेवढ्या वेळासाठी. आपण म्हणतो मी थोड्या वेळाने बोलतो, पूजेमध्ये आहे म्हणजे त्यावेळी आपण सगळ्या गोष्टी इग्नोर करत असतो, बाजूला सारत असतो. आणि म्हणून त्याच वेळी पूजा अवसर काळी परमेश्वर त्या जीवाला देतात, म्हणजे तो सुद्धा त्यावेळी सन्मुख होतो देवासाठी. देवाकडे
तो सन्मुख होत असतो, काहीतरी मला देवाकडनं प्राप्त व्हावं याच्यामध्ये तो याचना त्याची ती सुरू असते. आणि म्हणून कवणी एकी अवसरी म्हणजे पूजा अवसरी, म्हणजे ते पूजा अवसर सांगितलेले आहेत, त्रिकाळ पूजा अवसर सांगितलेले आहेत. मग त्या त्रिकाळ पूजा अवसरी कुठल्याही त्रिकाळ पूजा अवसरी देतात का? तेजी पूजा व्यतिक्रमे, म्हणजे हे 3 त्रिकाळ जे पूजा अवसर होतात त्यापैकीच कुठल्या तरी पूजा अवसरी दिल्या जातं, नक्की आहे. परंतु त्रिकाळमधल्या कुठल्याही नाही, कुठल्याही त्रिकाळ पूजा अवसरी देणार नाहीत. ते पूजा व्यतिक्रमे म्हणजे विलक्षण पूजा अवसर ज्यावेळी असेल, म्हणजे विलक्षण याचा अर्थ म्हणजे वेगळ्या पद्धतीने, विलक्षण म्हणजे विचित्र किंवा वेगळी पद्धत. जसं क्रम आहे की आपण अधिकरणांचं अष्टांग पूजन करतो, ते कसं करतो? पायापासून डोक्यापर्यंत की डोक्यापासून पायापर्यंत? पायापासून डोक्यापर्यंत. परमेश्वराचं पूजन करताना ते असं उलट्या क्रमाने येणार. ते कसं येणार? श्री मुकुटापासून श्री चरणाकडे असं पूजन करत 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 आधी इथलं पूजन होणार, त्याच्यानंतर मग ते पूजन श्री चरणापर्यंत ते जाईल. जर का ते पूजन करण्याची पद्धत बदलली, वेगळ्या पद्धतीने पूजा केली तुम्ही, तर त्याला विलक्षण पूजा अशी म्हणतात. म्हणजे परमेश्वर तशी पूजा वेगळ्या पद्धतीने ते करून घेतात. किंवा पायापासनं म्हणजे श्री मुकुटापासून श्री चरणापर्यंत केल्या जातं, त्याच्यानंतर जर का आपण श्री चरणापासून श्री मुकुटापर्यंत गेलं तर ही विलक्षण पूजा झाली. किंवा श्री चरणापासून बेंबीपर्यंत आणि तिथून श्री मुकुटापासून चालू करून परत बेंबीपर्यंत इथे, तर ती विलक्षण झाली. किंवा बेंबीपासून श्री चरणापर्यंत आणि परत बेंबीपासून परत श्री मुकुटापर्यंत पूजन करत आलो, म्हणजे पूजनाचा जो क्रम आहे तो तुम्ही बदलला, वेगळा क्रम केला, त्याला विलक्षण पूजा असं म्हणत असतात. आणि अजून विलक्षण पूजा म्हणजे काय ते पुढे आपण बघणार आहोत. आता अशी जी विलक्षण पूजा आहे देवाने करवली, ती कुठे केली बरं? अशी काही प्रमाण आहे का? न डोमेग्रामी करविली, म्हणजे डोमेग्रामला आमच्या स्वामींनी तशी विलक्षण पूजा करून घेतलेली आहे. डोमेग्रामी म्हणजे दुपारचा पूजा अवसर उंच मठी स्वामींनी करविला आणि रात्रीच्या पूजा अवसर हा राजमठामध्ये स्वामींनी करवलेला आहे. म्हणजे भटोबासांकडनं एकाच दिवशी 2 वेळा विलक्षण म्हणजे वेगळ्या पद्धतीने पूजन करवून घेतलेलं आहे. भटाकर्णीय निरूपण म्हणजे भटोबासांना सांगितलं की तुम्हा काही करायची, आमच्या ठिकाणी तुम्हाला काही क्रिया करायचं आहे, काहीतरी विधी करायचा आहे. जसं सांगितलेलं आहे की अहेतुक भूत भजन, अहेतुक पूर भजन सांगितलेलं आहे. आता ह्या ठिकाणी भटोबास जे आहेत हे भटोबास अनेक अविधीतनं इथपर्यंत पोचलेले आहेत देवापर्यंत. त्यांनी जे काही अडथळे जोडले असतील, जी काय अयोग्यता अनधिकार जोडलेला असेल, तो आता देवाला काय करायचं आहे? नासून टाकायचा आहे. आणि नासण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी ते सांगितल्याप्रमाणे त्या जीवाला परमेश्वर काय करतात? घडवतात, मडवतात. म्हणजे त्या जीवाला जशा जशा पद्धतीने योग्य करता येईल, परमेश्वर काय करतात? त्या जीवाला तशा तशा पद्धतीने योग्य करत असतात. आणि तिथे सांगितल्यानुसार काय केलं जातं की घडवून मडवून स्वामी सांगतात की हा येथीची जवळीके आन झाला असे. आणि भटोबासांच्या बाबतीमध्ये सांगतात की त्यांना देवाने काय केलेलं आहे? घडवलेलं आहे, मडवलेलं आहे. म्हणजे पूर्ण वेळ देवाने त्यांना व्यवस्थितपणे दिलेलं आहे की जेणेकरून की त्यांचं जे अज्ञान आहे ते अज्ञान तर देवाने फेडलंच, परंतु सोबतच त्यांच्या त्या ज्ञानामध्ये सुद्धा देवाने भर टाकलेली आहे. त्या ज्ञानातनं परत आचरणात त्यांना आणलेलं आहे, आचरणातनं विधीमध्ये आणलेलं आहे, अविधीतनं काढलेलं आहे, इष्टाकडे नेलेलं आहे, अनिष्टापासून बाहेर काढलेलं आहे. इतक्या सगळ्या प्रक्रिया देवाने त्यांच्या बाबतीमध्ये आवर्जून केलेल्या आहेत. कुठेही चुकू दिलं नाही, चुकलं की शिक्षापण आणि योग्य ते निरूपण, अशा प्रकारे त्यांना पूर्णपणे वैचारिक पातळीवर, आचार पातळीवर सगळ्याच बाबतीत ज्ञान, भक्ती, वैराग्य या त्रिविध ह्याच्यामध्ये देवाने काय केलेलं आहे? त्यांच्यासाठी ती मेहनत घेतलेली आहे, ते कष्ट घेतलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी भटोबास घडलेले आहेत. असं उगच 3.5 वर्षाचा काळ खूप कमी वाटतो आपल्याला,
पण 3.5 वर्षाचे प्रत्येक दिवस, त्या 3.5 वर्षाचे प्रत्येक जे काही महिने असतील, दिवस असतील, तास असतील, सेकंद असतील, हे सगळे भटोबासांसाठी परिपूर्ण देवाने भरलेले होते. देवाशिवाय काहीच नाही. इतकं सगळं अष्टोप्रहर, 3.5 वर्ष अष्टोप्रहर. आणि तिकडे जे 6 महिने म्हणजे 4 वर्ष झाले पूर्ण, तिथे सुद्धा तेच होतं. म्हणजे पूर्ण 4 वर्ष देवाशिवाय काही आठवलंच नाही भटोबासांनी. एवढं अष्टप्रहर केल्यानंतर आपल्याला सुद्धा कदाचित 8 वर्षात का होईना देव होऊन जातील आपल्याला. परंतु किती प्रहर? अष्टप्रहर. 1 मिनिटसुद्धा इतर आठवण नाही आहे, फक्त देवाचीच आठवण. आणि देवानी म्हणितलेलेच करण, त्याच्या व्यतिरिक्त स्वतःच्या मनाचं काहीच नाही. शांताबाईचं आहे, स्वतःच्या मनाचं काहीच नाही. जे देवानी सांगितलं तोच विधी. भटोबासांना काही जरी म्हटलं की ठीक आहे मग असं असं करा, ते म्हणते नाही, देवाने असं सांगितलं मी असंच करणार, त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच करणार नाही. हे सगळं असेल तर त्यांना 4 वर्षात झाले तर कमीत कमी आपल्या 10 वर्षात तरी देव निश्चितच होईल. आणि खरोखर चर्यावंत जो व्यक्ती आहे तो 10 वर्ष पण टिकत नाही. म्हणजे कुठे टिकत नाही? चर्येवर टिकतो, परंतु देहात मात्र टिकत नाही. इतकं कडक चर्या आचरण आहे की त्या ठिकाणी लगेचच ते देवदर्शन त्यांना लगेच होणार. म्हणजे अशा पद्धतीने आमच्या स्वामींनी भटोबासांना त्या क्रिया करवून घेतल्या. इथे भजनसुद्धा करायला लावलं, क्रिया करायला लावली, सेवादास्य करायला लावलं. त्याच्या मागे काहीतरी ते कारण आहे. स्वामी म्हणतात तुम्हासी करणी एक असेगा, तुम्हाला एक विधी करायचं आहे बरं का. भटोबास म्हणतात जी जी मग गोसावी म्हणितले, ते म्हणतात जी जी ठीक आहे, म्हणजे होकार दिला की जे तुम्ही म्हणाल ते. मग स्वामी त्यांना म्हणतात येथ पूजा करावी आणि उपहार करावा. आमच्या ठिकाणी तुम्ही काय करा, एक पूजन आणि एक उपहार आमच्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. हो काजी. मग भटाची ए गाठी 6 दाम होते. आता या ठिकाणी भजनविधी सांगितला. म्हणजे अहेतुक जर का घडलं की ते पूर भजनाकडेही जातं. आणि तिथे सांगितलं की ज्ञानियाची भजने नित्य नासती सांगितलेलं आहे. इथं तर परमेश्वर जर का भोजन स्वीकारतायत तर भटोबासांच्या सगळ्याच ज्या चाली आहेत, ज्या नरकाकडे जाणारे असतील, त्यांना नेणारे असतील, त्या सगळ्या चाली तिथे बंद होऊन जातात, सगळं नासून जातं तिथेच. आणि प्रेमाचा उपाय होतो तो एक वेगळा. म्हणजे इथे पूर भजन घडेल असं नाही, परंतु त्या बदल्यामध्ये कुठेतरी प्रेमोपायासारखी क्रिया परमेश्वर त्यांच्या पदरामध्ये देत आहेत की पुढे जाऊन त्यांना नित्यविधी तर घडणारच आहे स्वतःचा, पण निमित्तविधीला सुद्धा भटोबास निमित्त होणार आहेत आणि मोठा आभार ते जोडणार आहेत. लवकर लवकर त्यांना प्राप्ती होणार आहे पुढे, म्हणजे पुनःसंबंधानंतर. म्हणून काय काय गोष्टी देव इथेच घडवून घेतात. जसं एखाद्या लहान मुलाला शाळेत टाकायचं तर तुम्हाला KG पासून टाकावं लागतं की नाही, त्याच्यात पण अलीकडे काहीतरी आहे तिथून टाकावं लागतं. परंतु त्याचं ABCD पाढे वगैरे खूपशा गोष्टी मी घरीच केल्या असतील तर ते म्हणतात ह्याला एवढं येतं, मग ह्याला KG मध्ये नका टाकू, ह्याला डायरेक्ट पहिलीमध्येच घ्या. म्हणजे त्याचा जो 2 वर्षाचा कालावधी येतो काय होतो त्याला मिळतो, म्हणजे तो जास्त त्याला प्राप्त होतो ना. 2 वर्ष तो अजून उशिरा त्याची शाळा चालू होईल. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी पुढच्या टप्प्यात वेळ कमी लागावा म्हणून काही प्रक्रिया देवाने भटोबासांच्या बाबतीत इथेच करवून घेतलेल्या आहेत. आणि ही करण्याची जी प्रक्रिया त्यालाच घडवणे मडवणे असं म्हटलेलं आहे. आता भटोबासांकडे 6 दाम होते. 6 दाम म्हणजे आत्ताचे 6 रुपये म्हणा, पण तसं बघता क्रिया करण्यासाठी 6 दाम म्हणजे खूप कमी झाले. कमीत कमी 600 रुपये तरी धरून चाला की त्या काळामध्ये 6 दामामध्ये सर्व विडा अवसर उपहार विधी सगळा होत होता. आता 6 रुपयामध्ये काहीच होणार, कमीत कमी 600 रुपये तरी आपल्याला लागतील. आणि मग तयाचा 3 दामाचा बाईसा करवी उपहार करविला. आता 3 दामाचा उपहार भटोबासांनी केलेला आहे. म्हणजे 6 दामांपैकी 3 दामाचा उपहार जो आहे ते बाईसांकरवी उपहार निफजविला. म्हणजे अन्न पदार्थ, अन्न खर्च म्हणतो ना ज्याला, तुम्ही बघत असाल मार्गामध्ये तर अन्न खर्च लिहिल्या जातं. अन्न खर्च एवढा एवढा झाला आणि बाकीचं जे काय आपण सांगतो
फुलहार वगैरे वगैरे त्याचं वेगळं असतं. मग इथे अन्न खर्च 3 दाम, म्हणजे पहिली पंगत असावी ही स्वामींनी करून घेतलेली आणि ती 3 दामामध्ये झालेली आहे पहिली पंगत. आणि बाकीचे जे काही बाकीचे 3 दाम आहेत त्याचे भटोबासांनी काय केलेलं आहे, निधिवासाहुनी पूजा द्रव्य आणली. 3 दामांपैकी काही दामाचं पूजा द्रव्य म्हणजे पूजनाचं जे साहित्य आहे ते घेऊन आलेले आहेत. मग गोसावी भटा करी व्यतिक्रमे पूजा करविली. व्यतिक्रमे पूजा भटोबासांकडनं करून घेतली. मग उंच मडी आरोगणा झाली. उंच मठामध्ये स्वामींचं भोजन त्या दिवशी झालेलं डोमेग्रामला. मग पहुड झाला. पहुड म्हणजे स्वामींचं वामकुक्षी झाली, उपौड झाले, स्वामी उठले. मागवते सर्वज्ञ म्हणितले. संध्याकाळी स्वामी त्यांना म्हणतात, वानर्या तुम्हासी आणि केक करणी असे का, अजून एक विधी तुम्हाला करायचा आहे. मग सरदाम उरला होता, म्हणजे सरदाम त्यांच्याकडे उरलेला होता. म्हणजे सगळे 3 दाम काही किंवा 6 दाम सगळे काही खर्च झाले नव्हते. एक 1.25 दाम उरलेला होता. तयाचे दूध तूप आणले. त्याचं संध्याकाळच्या भोजनासाठी काय आणलं, दही तूप नाही आणलं. काय आणलं, दूध तूप. म्हणजे संध्याकाळी दही वगैरे ह्या काही आंबट गोष्टी असतात, आंबट पदार्थ असतात, त्या खायच्या नसतात. लीळाचरित्रामध्ये हे आहार ज्ञानसुद्धा आम्हाला मिळतं. संध्याकाळच्या जेवणामध्ये तूप असेल तर ते सुद्धा पचनासाठी चांगलं, म्हणून काय आणलेलं आहे, दूध तूप आणले. मग गोसावी भटा करवी उदयाची हुनी, म्हणजे सकाळच्या पेक्षाही वेळीचा वेळी पूजा विलक्षण करविली. संध्याकाळच्या वेळेची, वेळीच्या वेळेची म्हणजे संध्याकाळच्या वेळेची पूजा अजून वेगळी करवली. दूध तुपाची आरोगणा दिदली. दुधा तुपाची आरोगणा देवाला, म्हणजे दूध तूप हे मुख्य पदार्थ त्या जेवणातले आहेत. ऐसी ते विलक्षण पूजा, अशी विलक्षण पूजा आमच्या स्वामींनी करून घेतली. मग गुंफे महापूजा. डोमेग्रामला गुंफेमध्ये महापूजा झालेली आहे. तेतही काळाचा व्यतिक्रम असे. तिथे काळाचा म्हणजे वेळेचाच व्यतिक्रम होता. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळपेक्षा एक वेगळी वेळ त्या ठिकाणी होती. बेलोपुरी करविली. मग डोमेग्रामलाच अशी पूजा करविली का देवाने, ना बेलापूरला सुद्धा आमच्या स्वामी अशी विलक्षण पूजा करवलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी आदित्याच्या मंदिरामध्ये भटोबासांकडनं ती विलक्षण पूजा स्वामींनी करून घेतली. त्यावेळेला माईमभट्टही तिथे होते आणि तेव्हा स्वामी म्हणतात की तुम्हाला करणी एक असे तेव्हा, आणि ते द्रव्य साध्य. तेव्हा भटोबास म्हणतात, देवा तुम्हाला तर माहिती आहे की द्रव्य तर माझ्याकडे नाही आहे. मग तेव्हा माईमभट्ट म्हणतात, जी माते द्रव्य असे मग मी करू का. स्वामी म्हणतात, नाही, तुमते आन करणी आणि त्यांना आन करणी आहे. दोघांना वेगवेगळे विधी. का, कारण की ते सन्निधान पावलेले आहे, तुम्ही पावावे असा. म्हणजे अजून तुमचं सन्निधान प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जी योग्यता झाली पाहिजे पूर्ण, ती क्रिया अजून योग्य तुम्ही त्या क्रियेला झाले नाही. जी क्रिया आम्ही भटोबासांकडनं करून घेतोय त्या क्रियेला भटोबासच योग्य आहेत, तुम्ही अजून योग्य नाहीत, असं स्पष्ट सांगितलं स्वामींनी. आता दोन्ही ठिकाणी जी पूजा करविली, बेलापूरला आणि डोमेग्रामला, या दोन्ही पूजा सारख्याच की वेगळ्या न, इथे सांगतात पक्षकार, तिये सारिकी की अनारिसी. हे नेणी जे त्या दोन्ही पूजा सारख्याच होत्या की अनारिसी म्हणजे वेगळे आहेत, हे काही आम्हाला माहिती आहे. म्हणजे ह्याचा उल्लेख काही लीळाचरित्रात नाही आला किंवा चर्चेमध्ये निरूपणामध्ये सुद्धा तो आलेला नाही. ती प्रकारी करविती. आता ही विलक्षण पूजाच का करवतात स्वामी, तर याचे 3 हेतू आहेत. आता मागे आपण बघितलं की काळाचा किंवा क्रियेचा व्यतिक्रम असेल क्रमाचा की त्याला विलक्षण पूजा असं म्हणतात. परंतु त्याचा एक वेगळा अर्थ पण आहे की आपण थोडं गहन ह्याच्यामध्ये बघितला की कोणाला प्रश्न पडेल, नुसतं वेगळ्या पद्धतीने केली म्हणजे ती वेगळी पूजा झाली का लगेच ना. विलक्षण पूजा त्याला ह्यासाठीही म्हणतात की त्याच्यामध्ये परमेश्वर इतर पूजा अवसरापेक्षा वेगळं काहीतरी दातृत्व करतात, विलक्षण दातृत्व करतात, म्हणून ही त्याला विलक्षण पूजा अवसर असं म्हणता येईल. तर तेच विलक्षण पूजा का करवितात किंवा याला विलक्षण पूजा का म्हणतात ना, आणि ती कुठल्या हेतूने केल्या जाते ना, ती प्रकारी करविती. ती 3 हेतू त्याच्यामध्ये आहेत. त्या 3 हेतूमध्ये ती क्रिया परमेश्वराच्या प्रवृत्तीने ती क्रिया केल्या जाते आणि त्या क्रियेतनं 3 हेतू परमेश्वर साध्य करत असतात. ते कुठले कुठले,
थोर नासावया हेतू, थोर नासावया म्हणजे थोर जी नित्य चालीची जी अयोग्यता आपण जोडलेली आहे. आपल्याला माहिती आहे का काय जोडलं आहे आपण? आपल्याला काहीच माहिती नाही. किंवा आत्ता आपण काय जोडतो हे आपल्याला माहिती आहे का? तेही माहीत नाही आपल्याला. बरं, पुढे आपल्याकडनं कुठला दोष घडणार हे पण माहिती नाही आपल्याला. आपण एरवी ते ज्योतिषांकडे जात असतो की आम्ही मागे काय केलं, आता काय झालं, उद्या काय करणार, ते सगळं ते सांगत असतात आपल्याला. किती खरं किती खोटं ते देवच जाणे, पण आपल्याला मात्र ते सगळं खरं वाटत असतं. आणि ते व्यक्ती जे जे सांगेल ते सगळं सगळं खरं खरंच वाटत असतं आपल्याला. आणि ते घडलेलं पण असतं काही गोष्टी, आणि त्याच्यामुळे वाटतं हे खरं आहे. परंतु त्याच्यामध्ये नित्य चालीची अयोग्यता जोडलेली आहे का आपण, हे त्याच्यामध्ये येत नाही बरं का. किंवा आपण ती जोडणार आहोत का पुढे, हे सुद्धा त्याच्यामध्ये येत नाही. किंवा आम्हाला पुढे ज्ञान होणार आहे का, हे त्याच्यामध्ये येत नाही. काही काही गोष्टी ज्या आहेत ते त्याच्यामध्ये येत नाहीत. म्हणजे असतं ना की हा एक्सरा काढला, पण ह्या एक्सरामध्ये ते येणार नाही. त्याच्यासाठी अजून सूक्ष्म एक्सरा अजून एक काढावा लागेल, मग त्याच्यामध्ये त्या टेस्टमध्ये हे येईल, या टेस्टमध्ये ते येणार नाही. मग त्याच्यासाठी कुठली टेस्ट आहे, मग ते ज्योतिष वगैरे हे त्याच्यात चालत नाही. मग तुम्ही काय बघता की नाही नाही आम्हाला याच्यापेक्षा अजून चांगलं पाहिजे, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर आल्या पाहिजेत. तर तुम्ही कॅमेरा घेताना तसं बघता ना की फोटो स्पष्ट आला पाहिजे. ज्याच्यामध्ये फोटो स्पष्ट आहे तोच कॅमेरा आपण घेतो. हे उदाहरण मी का देतो, कारण की ज्योतिष याच्यामध्ये सुद्धा आम्हाला जर का स्पष्ट काही ज्ञान होत नसेल, मग ते आम्ही बाजूला ठेवू ना. आम्हाला ह्याच्यापेक्षा स्पष्ट पाहिजे. आम्हाला या जन्माचं नाही पाहिजे, आम्हाला मागच्या जन्माचंही माहिती पाहिजे, आम्हाला या जन्माचंही माहिती पाहिजे, पुढे पण आमचं काय होणार आहे कसं ते पण आम्हाला माहिती पाहिजे. मग ते कशात मिळेल आता, ते ब्रह्मविद्या ज्ञानामध्ये स्पष्ट दिसतं. असं ब्रह्मविद्या ज्ञान झालं, भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान होतं बरं का. सगळ्यांना होतं, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना होऊ शकतं. कसं होतं, ते ब्रह्मविद्या ज्ञान अभ्यासतानाच हे कळतं की मी भूतकाळामध्ये काय केलेलं आहे, अनंत सृष्टी मी काय केलेलं आहे, भूतकाळाचं ज्ञान आपल्याला होतं. मी भविष्य काळामध्ये काय करणार आहे, काय माझ्या बाबतीत होऊ शकतं, हे वर्तमान काळाच्या क्रियेवरून आपल्याला कळतं की मी वर्तमान काळात काय करतो आहे. की त्यांनी सांगितलं की बाबा जर का जास्त गोड खाल्लं तर वजन वाढतं बरं का. आता वर्तमान काळात आपण जास्त गोड खातोय, आपल्याला लगेच भविष्यकाळ कळालं की नाही की आपलं वजन वाढेल बरं का भविष्य काळात. आणि वर्तमान काळात आपण जे गोड खातो ते खूप चुकीचं आहे. म्हणजे भूत भविष्य वर्तमान कळतं ना तुम्हाला. हे तसं आहे की ब्रह्मविद्या ज्ञानामध्ये तुमच्या अनंत सृष्टीचं तुम्हाला कळतं, मागच्या जन्माचं नाही. नुसतं अनंत सृष्टी तुम्ही काय केलं, वर्तमान काळात आपण काय करतो आहोत हे कळतं. आणि भविष्य काळात आपलं कसा असणार आहे ते आत्ता आपण ठरवू शकतो. हे ब्रह्मविद्येमध्ये सगळं येतं. आणि म्हणून इथे सांगतात की नित्य चालीची अयोग्यता जर का नासत असेल तर आपण ते पूजा अवसर आम्हाला घडला पाहिजे. बाकी जर आता आपण किती पूजा अवसर केला तरी आपल्या मनामध्ये काय पाहिजे की पूजा अवसर आमचा तो झाला पाहिजे, जो विलक्षण पूजा अवसर आहे तो माझ्या हातून झाला पाहिजे. बाकीचे पूजा अवसर तर आपले होतच राहणार आहेत, परंतु आपलं जे काही साध्य आहे ते असलं पाहिजे. मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की स्मरण आपलं कुठलं असलं पाहिजे, चर्यावंताचं जे स्मरण आहे ते आपलं असलं पाहिजे. तसं स्मरणाची एक पातळी आपली उच्च टोकाची झालेली आहे. आपण आता किती स्मरण केलं तरी तुमच्या मनामध्ये काय पाहिजे की माझं तसं स्मरण होणं माझं गरजेचं आहे. जसं आपण असतं ना, एक दिवशी चांगली भाजी होते, आपण कुठेतरी चांगली भाजी खातो, कुठे खातो, मार्गात. एरवी घरी काही टाका तुम्ही त्याच्यात, ती घरची भाजी वेगळीच होते, मार्गाची भाजी वेगळीच होते. एकदा असं झालं की एक आपले उपदेशी ताई, त्यांचे ते मिस्टर अन्य होते आणि ते आश्रमात आलेले होते वांबोरीला. आणि त्या ठिकाणी त्यांनी भाजी कसली खाल्ली, मार्गाची बनवलेली भेंडीची भाजी त्यांना वाढली, त्यांनी ती खाल्ली. आणि ते पत्नीला म्हणतात की तू घरी अशी भाजी का नाही बनवत. ते म्हणते ही कशी बनवतात, त्यांनी आतमध्ये जाऊन विचारलं. ते म्हणजे काय नाही आम्ही अशीच बनवतो, आणि मी पण अशीच बनवते घरी, पण ह्यांना मिस्टरांना आमची ही भाजी जास्त आवडली. मग आता कधीही घरी ती भाजी जर का बनली तर ते म्हणतात की ती आश्रमातली भाजी काहीतरी वेगळीच होती, पण ही भाजी तशी
नाही. तसं आहे की तुम्ही ते आठवलं पाहिजे, जे ते विलक्षण घडलेलं आहे किंवा ते काही एक वेगळी प्रक्रिया आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेली, तो ईश्वरी स्पर्श आपल्याला झाला, तो स्पर्श नेहमी आपल्या आठवणीत राहतो. तसं स्मरण करताना नेहमी आपल्यामध्ये हेच राहिलं पाहिजे की माझं स्मरण तसं घडलं पाहिजे. पूजाअवसर घडतोय आपल्याला, परंतु मला तसा पूजाअवसर घडला पाहिजे ज्याच्यामध्ये माझे नित्य चालीची अयोग्यता नासेल, असं घडलं पाहिजे. म्हणजे तुमची क्रिया जी आहे ती त्या उच्च कोटीशी संबंधित तुम्ही स्वतः करू शकता. तुम्ही जेवढी तुमची वैचारिक पातळी चांगली कराल, तुमची क्रिया तेवढी उत्तम प्रकारची राहील. तुम्ही म्हटले नाही आता आपल्याला थोडीच घडणार आहे, असं म्हटलं तुम्हाला काहीच घडणार नाही. आपण सतत म्हणत असतो ना, ते आपल्याला थोडीच जमणार आहे, तसं आपल्याला थोडीच जमणार आहे, परंतु तुम्हालाही जमू शकतं. तुमची ती भाजी घरी तशी का नाही होत? कारण की ती देव आठवत आठवत बनवलेली नसते. तो भाजी बनवण्याचा जो काही तुमची जी क्रिया आहे ती सेवादास्याचा भाग नसतो, ते तुमचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करताना सुद्धा त्याच्यामध्ये कटकट असते, वैताग असतो, असं असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आवडी नाही आहे जेवण बनवताना, त्याच्यामध्ये सेवेचा भाव नाही आहे, त्याच्यात कर्मनाशाचा भाग नाही आहे, योग्यता होण्याचा भाग नाही आहे. त्याच्यामुळे ती भाजी तशी होऊ शकत नाही. पण तीच क्रिया तुम्ही जेव्हा तिकडे करता मार्गामध्ये, त्यावेळेला तिथे सगळी ती भूमी तशीच आहे, तिथे स्मरण करणारे तिथे ते लोक आहेत, ते वातावरण तसं तयार झालेलं आहे. ते दिलेलं अन्न सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते कमवलेलं आहे, आणि ते जे तिथे मिळालेले ते कसं आहे, ते भिक्षान्न आहे. हा सगळ्यात मोठा फरक आहे. आणि तिथे चव सगळ्यात जास्त 50% चव तर तिथेच बदलते, आणि बाकीची जी 50% चव आहे ती त्या क्रियेमधला जो काही भाग आपण बघितला, आवडी, सेवा, दास्य वगैरे वगैरे, त्याची एक चव असते. म्हणून तशी भाजी चुकूनही तुमच्या घरी बनवू शकत नाही. परंतु तिकडून जर का ती भाजी आणली तर ती चव इथे आपल्याला लागू शकते. म्हणजे ती आठव तुम्ही इथे घरी तो करू शकता की त्या ठिकाणी जे सेवादास्य घडलं तसं सेवा मला घडली पाहिजे, ती योग्यता घडली पाहिजे. आणि म्हणून थोरा नासावया हेतू म्हणजे नित्य चालीची अयोग्यता नासण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तो विलक्षण पूजा करविल्या जात असते. थोर योग्यता जोडावया. दुसरा हेतू काय आहे? 3 हेतू आहेत. 3 हेतूपैकी दुसरा हेतू आहे थोर योग्यता जोडायची. नासून तर टाकलं देवानी, अयोग्यता नासून टाकली, पण योग्यच नाही केलं तर तेही नाही चालणार. तुम्ही सांगितलं हा रस्ता जात नाही, हे तर सांगितलं, पण हा रस्ता जातो हे पण तुम्हाला सांगावं लागेल. हा नाही जात, हा जातो, म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगाव्या लागेल. नुसती एकच गोष्ट सांगून चालणार नाही. तसं नित्य चालूची अयोग्यता नासली, थोर योग्यता जोडावया म्हणजे साध्यपर योग्यता जोडण्यासाठी म्हणून सुद्धा देवाला तिथे काय करावं लागेल, तो पूजा अवसर करून ती प्रवृत्ती त्या ठिकाणी निर्माण करून त्या जीवाला ते द्यावं लागेल. म्हणजे त्याची थोर योग्यतासुद्धा त्याच्यामध्ये जोडल्या जाईल. आणि तिसरं सांगतात साधनचरित करावया म्हणजे जे सध्या साधन सुरू आहे सगळं देवानी केलं, नित्य चालीची अयोग्यता नासून टाकली आणि साध्यपर योग्यताही जोडली, परंतु शाब्द ज्ञान चरितच होण्यासाठी म्हणून काहीच केलं नाही, ते रखडलं तसंच. तर मग त्या पुढच्या 2 गोष्टीहून काय उपयोग? इथे काय झालं पाहिजे, शाब्दज्ञानसुद्धा लवकर लवकर चरित झालं पाहिजे. ते साध्य जे काय आहे ते कधी उपयोगाचं आहे, जेव्हा साधन चरित होईल. म्हणून शाब्द ज्ञान हे जे काही साधन आहे ते साधनसुद्धा काय केलं जातं, लवकर चरित होण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं, तो विशेष मनोधर्म परमेश्वर स्वीकारतात. आणि त्या विलक्षण पूजा अवसरामध्ये थोर अयोग्यता नासल्या जाते, थोर योग्यता जोडल्या जाते, आणि सोबत साधनसुद्धा चरित होतं. या 3 प्रकार याच्यामध्ये होतात, म्हणून त्याला विलक्षण पूजा असं म्हटल्या जातं. सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान तेही पूजा अवसरीची देती. पुढचे जे 3 ज्ञान आहेत, कुठले कुठले? सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान, 2 ज्ञान आहेत. हे 3ही ज्ञान म्हणजे अप्रोक्ष, सामान्य आणि विशेष, हे 3ही ज्ञान विलक्षण पूजा अवसरीस दिल्या जात असतात. सकळ मळ म्हणजे यक्षिणीची ठावणी, विश्वमळापर्यंतचे जे मळ आहेत तेच फक्त बाजूला सारल्या जातात. परिसारण म्हणजे परते सारी ती बाजूला करतात. कशाने ना? दृष्टीने.
कृपा दृष्टीने अवलोकन करून ते मळ बाजूला करतात. यथा बाबुळी म्हणजे कण बाबुळीचा दृष्टांत दिला. तसं कुणीतरी काय केलं की त्या तलावामध्ये काय होते, घाण होते किंवा माती बसते वगैरे काय, म्हणून त्यांनी काय केलं, तिथे कण बाबळी लावून दिली. म्हणजे ती जी बाबळी आहे पूर्ण काय करते, त्या तलावावर पूर्ण त्या तलावाला आच्छादून टाकते. आता तिथे लांबून जर का बघितलं तुम्हाला असं वाटेल फक्त हे वनस्पतीच आहे इथे, बाकी इथे तलाव वगैरे काही नाही, तलावाचा अभाव वाटतो. परंतु ती वनस्पती तुम्ही बाजूला केली तर खाली तलाव आहे, पाणी आहे लगेच. आणि ते पाणी तृषावंत जो व्यक्ती आहे तो येतो, ती कण बाबुळी बाजूला करतो, ते पाणी तो प्राशन करतो आणि निघून जातो. आता ती बाबळी तशीच राहते थोड्या वेळासाठी, पण हळूहळू काय होतं, परत ती जशीच्या तशी होऊन जाते. तसं मळ परते सारल्याने थोड्याने ते मळ परत जसेच्या तसे ते झाले. आद्यमळ का बरं नाही सांगितलं इथे, विश्वमळापर्यंतच का सांगितलं. आणि आद्यमळ तो जीवेशी युक्त असे, आद्यमळ जो आहे तो जीवाशी युक्त आहे. नुसतं आद्यमळच आहे का, तथा अविद्या ही जीवाशी युक्त आहे. आद्यमळ आणि अविद्या दोही कृपेची आनिया भेदती. कृपेच्या आनिया म्हणजे शस्त्राने ते भेदतात म्हणजे छेदतात आद्यमळ आणि अविद्या, आणि मध्ये जीव स्वरूप आहे. आणि पुन्हा मग दृष्टी हलवल्यानंतर मळ घालिती म्हणजे दृष्टी हलविती आणि मिळती म्हणजे परत दृष्टी हलवल्यानंतर परत मळ जसेच्या तसे त्या ठिकाणी होतात. तर या ठिकाणी सत्ता ज्ञान म्हणजे अप्रोक्ष ज्ञान कसं होतं त्या जीवाला, आणि देण्याची प्रक्रिया काय आहे, तो विलक्षण पूजाअवसर काय आहे, आणि त्या विलक्षण पूजाअवसर हे सगळं दिल्या जातं इत्यादी सर्व जो काही विधी आहे, जो देवाने स्वतः वचनामध्ये आपल्याला सांगितलेला आहे, ती पूर्ण प्रक्रिया जी आहे सत्ताज्ञानाची ती आपण आजच्या या सत्रामध्ये बघितली. आणि आजच्या सत्रामध्ये आपण 30 क्रमांकाचं उद्धरणाचं वचन या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.